महाराष्ट्रातलं भाजप प्रणित सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे सिद्ध झालं। त्याचप्रमाणे केंद्रामध्ये बसलेलं मोदीचं सरकार सुद्धा हे सुद्धा शेतकरी विरोधी आहे हे आपल्याला आज पाहायला मिळते आहे। राज्यामध्ये मागच्या अवकाळी पावसाचे पैसे दिले गेले नाहीत। पावसाळी याच्यामध्ये आजही महाराष्ट्रामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त भागामध्ये कोरडा दुष्काळ आहे। आता अवकाळी पावसामुळे पूर्ण नुकसान झालं, पण सरकार मदत करायला शेतकऱ्याला तयार नाही। 7 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्राच्या जनतेवर या कपाळ करंट सरकारने जनतेवर लादलं। काल पण पुरवणी मागण्यामध्ये आपण पाहिलं की 56,000 कोटीचं कर्ज म्हणजे पुन्हा पुरवणी मागण्या त्या ठिकाणी ठेवल्यात आणि सत्ता पक्षाच्या आमदारांच्याच मतदारसंघामध्ये जास्त विकास झाला पाहिजे म्हणून सगळे पैसे तिकडे दिले। आमची मागणी आता आम्ही चर्चा होईल त्यावेळेस करूच, पण आपण पाहतो आहे की राज्याच्या सगळ्या भागाचा समविकास झाला पाहिजे। या राज्याच्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्याला, कारण की महाराष्ट्रामध्ये धान उत्पादक शेतकरी आहे, संत्रा उत्पादक शेतकरी आहे, कापूस उत्पादक शेतकरी आहे, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, ऊस उत्पादक शेतकरी आहे, कांदा उत्पादक शेतकरी आहे, दूध उत्पादक शेतकरी आहे। एकही शेतकरी आज या सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे एकही खुश नाही। रोज आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे। आम्ही सरकारला विनंती केली की आजच तुम्ही चर्चा चालू करा, आजच उत्तर द्या। राज्याचा शेतकरी, राज्याचा अन्नदाता आपल्या निर्णयाकडे वाट पाहत आहे। पण काल पण सरकारने घोषणा केली आणि सांगितले की आम्ही जी मदत दिली त्याच्यापेक्षा जास्त मदत आतापर्यंत कुठल्याही सरकारने दिली नाही। पुन्हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम, कुठलीही मदत शेतकऱ्यांना पोचली नाही, पण त्याच्यानंतरही आम्ही मदत केली असं आव्हान तसं सरकार, तर शेतकरी पुन्हा त्रस्त झालेला आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र सुरू आहे महाराष्ट्रात आणि हे सरकार आपलीच पाठ आपल्या हाताने ठोकत आहे। विधानसभा अध्यक्ष विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते आहे, बोलू देत नाही आहे। एकतर्फा राज्य विधिमंडळाचं अधिवेशन चालवायचा प्रयत्न करतात आहेत आणि अशा वेळेस विरोधी पक्षांनी आज विधानसभेतून बहिर्गमन केलेलं आहे शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय। आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी मराठा वाद निर्माण करून दोन समूहामध्ये कायम फूट पाडण्याचं पाप राज्यातलं सरकार करते आहे, त्याही विषयावरची चर्चा या सभागृहात व्हावी ही मागणी आज आम्ही लोकांनी केली, पण सरकार ऐकायला तयार नाही। सरकार पळ काढत आहे विधानसभेतून आणि अशा या सरकारचं धिक्कार करण्यासाठी आणि धिक्कार करून आम्ही या सभागृहातून बाहेर निघालो। आमचा प्रयत्न आहे, आम्ही सभागृहात चर्चेला मागणी केलेली आहे। सरकारच गोंधळ घालायला पाहतोय आणि विधानसभा अध्यक्ष त्यांना मदत करते असं चित्र आपण पाहतोय। म्हणजे या सरकारला शेतकऱ्याला न्याय द्यायचा नाही, विदर्भातले प्रश्न सोडवायचे नाहीत, मराठवाड्याचे प्रश्न सोडवायचे नाहीत, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे नाही, अशी परिस्थिती आज आपल्याला विधानमंडळामध्ये पाहायला मिळते आहे। आणि म्हणून आम्ही आमची विरोधक म्हणून आमची भूमिका जी आहे, सरकारला जबाब विचारल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही। पण असं एकतर्फा अधिवेशन चालत असेल आणि विधानसभा अध्यक्ष पार्टी होत असतील, हे कदापि आम्ही लोक सहन करणार नाही। त्यांनी काय केलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात, हे त्यांचं मोठं काम या लोकांनी केलं। राज्यावर 7 लाख कोटीचं कर्ज करण्याचं मोठं काम यांनी केलं। मोठं भ्रष्टाचाराचं केंद्रबिंदू आता राज्यातलं सरकार आहे। 60,000 कोटीचं टेंडर काढले, ते सगळे अभाव दिलेत। राज्यामध्ये आता मंत्रालयात काम नाही चालत, निर्मल भवनमधून काम चालतं। हे अभाव टेंडर कोणाला दिलेत? मुंबई शहर असेल, नागपूर शहर असेल, अनेक शहर खोदून ठेवलेले आहेत।
त्या मर्यादेमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम पूर्ण करायला पाहिजे, पण ते काम पूर्ण करत नाही, त्याला मुद्दाम लेंगरिंग करतो, लोकांना त्रास होतो आणि मग ते त्याला पुन्हा बोलवतात, पुन्हा त्याला एक्सटेन्शन देतात आणि त्याला रकमा वाढवतात. या पद्धतीनं राज्याचे तिजोरी लुटण्याचं काम हे सरकार करत आहे. भ्रष्टाचारामध्ये अव्वल आपण आलो, गुन्हेगारीमध्ये आपण अव्वल आलो, म्हणजे सगळ्या कामामध्ये हे महायुतीचं सरकार आता पुढाकारला आहे. आपण पाहिलं काल राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही राष्ट्रप्रेमासाठी नवाब मलिकला आम्ही आमच्या पंक्तीत बसू देणार नाही. मग आमचा सवाल देवेंद्र फडणवीसाला आहे की आपण प्रफुल्ल पटेलवर जे दाऊदचा इक्बाल मिर्ची त्याच्याशी संबंध आहे असं दाखवून ईडीने त्यांचं घर जप्ती केलं, तर प्रफुल्ल पटेल तुमच्या लाईनला बसू शकतात. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 70,000 कोटीचं भ्रष्टाचार इरिगेशन विभागामध्ये या राष्ट्रवादीने केला, अजित पवारांनी केला, त्याच अजित पवाराला सोबत घेऊन बसलेत. ही नौटंकी जे करतात आहेत राष्ट्रप्रेमाची, ही नौटंकी आहे आणि या नौटंकीच्या भरोशावर हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची जनता आहे, हे शाहू फुले आंबेडकर विचाराची आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे. अशा बैमानाला राज्याची जनता धडा शिकवणार आणि भाजप प्रणित सरकार जे आज सगळ्या नंबरवर एक भ्रष्टाचारामध्ये, गुन्हेगारीमध्ये, लूटपाटमध्ये राज्यामध्ये आपण पाहतोय, चिटफंड असतील, अनेक चिटफंड निर्माण केलेत, ॲप चाललेत, लोकांना लुटलं चाललं. गृहमंत्री कसे उत्तर देत होते आज सभागृहात आपण पाहिलं. आणि म्हणून हे सगळं सरकारच या गुन्हेगारीला सपोर्ट करते आहे असं चित्र आपण पाहतोय आणि म्हणून सगळ्या नंबरमध्ये एक नंबर आहे. बिलकुल आहे. आपल्या बगल बच्च्यांना आणि यांचे जे NGO आहेत त्या NGOना पैसे चाललेले आहेत. यांनी श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि त्याच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला स्पष्ट करावं. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, शेतकरी सांगते आम्हाला पैसे मिळाले नाहीत, मग पैसे गेले कुठं? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं. महाराष्ट्र की सरकार और देश की सरकार ये किसान विरोधी है. भाजपा ये पार्टी ही किसान विरोधी है. आज अपन राज्य में बेमौसम बारिश जो गए बार गिरी थी उसके पैसे नहीं मिले. अभी जो बारिश के इसमें महाराष्ट्र में कई एरिया में सूखा है और कई जगह में डूबित हो गया है, तो भी किसान को मदद नहीं की गई. और अभी जो बेमौसम बारिश आई उसमें पूरी फसल तबाह हुई. सरकार मदद करने को तैयार नहीं है. सरकार कल नौटंकी करने के लिए खेतों में गई थी, आपने देखा. सरकार को ये देखने के बाद भी सरकार आज चर्चा करने को तैयार नहीं है. महाराष्ट्र में मराठा और ओबीसी का झगड़ा लड़ाकर राजनीति करने वाली ये सरकार है. दो समूहों को अलग करने वाली ये सरकार है और उसका विरोध हमने आज किया. सरकार ने चर्चा करना चाहिए, लेकिन विधानसभा के अध्यक्ष पार्टी बनना चाहते हैं, सत्ता पक्ष के बाजू में बात करना चाहते हैं, अपोजिशन का आवाज दबाना चाहते हैं और इसलिए हमने सभागृह से आज बहिर्गमन किया. आपने देखा होगा कि राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दूसरे उप मुख्यमंत्री जो अजित पवार है उनको एक खत लिखा कि नवाब मलिक को हमारे पंक्ति में नहीं बिठाने का. हम राष्ट्र प्रेम वाले लोग हैं. तो हमारा देवेंद्र फडणवीस का सवाल है कि इकबाल मिर्ची के साथ प्रफुल्ल पटेल का संबंध था, जो दाऊद का दोस्त था, तो वो प्रफुल्ल पटेल चलता है, लेकिन नवाब मलिक मुसलमान है करके नहीं चलता. दूसरा, अजित पवार के ऊपर देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने 70,000 करोड़ का भ्रष्टाचार का आरोप लगाया और उसको 8 दिन के बाद मंत्रिमंडल में लिया, वो भी साथ चलता है. तो ये जो नौटंकी कर रहे हैं देवेंद्र फडणवीस जी, देश प्रेम दिखा रहे नकली, असलियत राज्य की जनता जानती है. छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, ये शाहू फुले आंबेडकर विचारधारा का महाराष्ट्र है. ये महाराष्ट्र में इस तरह की बीजेपी की नौटंकी नहीं चलेगी और ये तय हो चुका है. देखिए, पहले मराठी घेतो. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे. शेतकऱ्याला दुष्काळ आणि अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळं
सर्व पिकं हातातोंडात आलेला घास हिरावला गेलाय. कुठल्याही प्रश्नापेक्षा शेतकऱ्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा